नमो भगवते वासुदेवाय नमः. राधे राधे. नमः शिवाय. नमस्कार यूट्यूब फॅमिली. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मग सगळे कसे आहात? मजेतच असाल. मी आज तुमच्यासाठी शिवमहापुराण कथा पठण सिरीज घेऊन आली आहे. तरी पूर्ण व्हिडिओ पहा व व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करा. व ही कथा ऐकल्याने तुम्हाला काय लाभ झाला तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. शिवमहापुराण कथा अशी आहे की हे ऐकल्याने तुमचे सगळे पाप नष्ट होईल आणि तुमच्या संसारामध्ये पती पत्नीमध्ये अधिक प्रेम वाढेल व सुख समाधान लाभेल. तुम्हाला 4 दिवसांनी शुभ समाचार ऐकायला कानावर पडतील. ओम नमः शिवाय. अध्याय 26. शिवजींनी पार्वतीची परीक्षा घेतली. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, सप्तर्षी निघून गेल्यानंतर शिवजींनी आपण स्वतः पार्वतीची परीक्षा घेण्याचे ठरवले. त्यांनी एका वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेतले. हाती दंड आणि छत्र घेऊन ते हळूहळू चालत तपोवनात आले. पार्वती जेथे तपश्चर्या करत बसली होती तेथे ते पोचले. त्या तेजयुक्त ब्राह्मणाला पाहून पार्वतीला आनंद झाला. पार्वतीने त्यांना आसन दिले, त्यांची पूजा केली आणि ती म्हणाली, आपण वेद संपन्न दिसता. आपण कोण आहात? कोठून आलात? ब्राह्मण म्हणाला, माझ्या इच्छेनुसार मी कोठेही जातो. तू कोणाची कन्या आहेस? येथे का बरे तपश्चर्या करत आहेस? तुझे पती कोठे आहेत? त्या तेजस्वी ब्राह्मणांची जिज्ञासा पाहून पार्वती म्हणाली, मी सावित्री, लक्ष्मी अथवा सरस्वती नाही. मी हिमालयाची कन्या आहे. मी शिवजींना पतिरूपाने प्राप्त करून घेण्यासाठी येथे तपश्चर्या करत आहे. परंतु अजून शिवजींची प्राप्ती झाली नाही, म्हणून अग्निप्रवेश करण्याचा मी निश्चय केला आहे. त्याच वेळी तुमचे आगमन झाले, म्हणून मी थोड्या वेळ थांबले आहे. त्यानंतर पुढील जन्मात देखील शंकर माझे पती होतील. अशा तऱ्हेने मी तपश्चर्या करणार आहे. पार्वतीने अग्नीमध्ये प्रवेश करण्याचा निश्चय केला होता. तेव्हा तिच्या सख्यांनी व ब्राह्मणाने विरोध केला, तरी पण तिने ऐकले नाही. तिने अग्नीमध्ये प्रवेश केला. पार्वतीने अग्नीमध्ये प्रवेश करण्याचा निश्चय केला होता. तेव्हा तिच्या सख्यांनी व ब्राह्मणाने विरोध केला, तरी पण तिने ऐकले नाही. तिने अग्नीमध्ये प्रवेश केला, परंतु शंकराच्या कृपेने तिचा देह चंदनासारखा शिथिल झाला. त्यावेळी ब्राह्मण म्हणाला, तुझ्या तेजाने अग्नी देखील शांत झाला. तू शंकराच्या प्राप्तीसाठी तपश्चर्या करत असेल तर ते व्यर्थ होणार नाही. ब्राह्मणाचे बोलणे ऐकून विजया नावाची सखी म्हणाली, मी तुम्हाला पार्वतीचे चरित्र सांगते. ती गिरिराज हिमालयाची कन्या आहे. तिचे नाव पार्वती व काली आहे. तिचा विवाह झालेला नाही. शंकरांच्या शिवाय ती विवाह करणार नाही. नारदांनी हिला तपश्चर्या करण्याचे सांगितले आहे. त्याप्रमाणे ती तपश्चर्या पार्वती करत आहे. त्यावेळी वृद्ध ब्राह्मण म्हणाले, तू खरे बोलतेस का थट्टा करतेस? काहीच कळत नाही. तरी तुझ्या सखीने स्वमुखाने सांगावे. अध्याय 27. वृद्ध ब्राह्मणाने केलेली शिवजींची निंदा. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, ब्राह्मणाचा वेश धारण केलेल्या शिवजींचे विजया सखीने सांगितलेले उत्तर ऐकून समाधान झाले नाही. त्यांनी पार्वतीच्या मुखातून हा वृत्तांत ऐकण्याची इच्छा प्रकट केली. पार्वती म्हणाली, माझ्या सखीने जे काही सांगितले ते सर्व सत्य आहे. मी काया वाचा मनाने शिवजींनाच वरले आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये मी माझी तपश्चर्या थांबवणार नाही. वृद्ध ब्राह्मण म्हणाले, तुझ्या मुखातून जे शब्द प्रकट झाले ते ऐकून मला समाधान झाले. आता जे काही होणार असेल ते होऊ दे, पण तू तुझ्या इच्छेप्रमाणे वाग. तपश्चर्या करणे, कष्ट करण्याची तुझी तयारी असेल तर माझी काहीच हरकत नाही. मी आता निघून जातो. त्यावेळी पार्वती म्हणाली, हे द्विजवर्य, आपण असेच कसे निघून जाता? आपण ज्ञानसंपन्न दिसता. तरी माझे हित कसे होईल हे आपण मला सांगावे, मला मार्गदर्शन करावे. त्यावेळी ब्राह्मण म्हणाले, तुझ्या हिताच्या गोष्टी मी सांगतो, त्यामुळे तुझे कल्याण होईल. मला महादेवांची माहिती आहे. त्यांच्याबद्दल माझ्या मनात आदरभाव देखील आहे. परंतु महादेवांच्या मस्तकावर जटाभार आहे. ते सर्वांगाला भस्म लावतात, व्याघ्रचर्म परिधान करतात, भिक्षेसाठी हिंडत असतात. त्यांच्या सर्वांगावर सर्प वेढून असतात. त्यांना 3 नेत्र आहेत. ते दिसायला भयंकर आहेत. त्यांचा जन्म कधी झाला, कुठे झाला ते कोणालाही माहीत नाही. त्यांना 10 हात आहेत. अशा पतीची का बरे तू इच्छा करतेस? हे देवी, तू सर्वांग सुंदर आहेस. तुझा पती पर्वताचा राजा आहे. तुझा पिता पर्वताचा राजा आहे. त्यांचे ऐश्वर्य अपार आहे. अशा अवस्थेमध्ये तू शिवजींची का बरे अपेक्षा करतेस? तुझे हे वागणे व्यवहार सोडून आहे. पार्वती, तू आपल्या घरादाराचा त्याग करून येथे तपश्चर्या का करत आहेस? तुझे नयन कमलासारखे आहेत आणि शंकरांना 3 नेत्र आहेत. तू चंद्रमुखी आहेस, परंतु ते पंचमुखी आहेत.
तू अंगाला चंदन लावतेस, ते अंगाला चिताभस्म लावतात. कोणत्याच गोष्टीमध्ये तुझी आणि त्यांची बरोबरी नाही. अशा परिस्थितीमध्ये तू त्यांच्याबरोबर कसा काय संसार करणार? तरी आता शंकरांच्या बरोबर विवाह करण्याचा हट्ट सोडून दे. तू चांगल्या गोष्टींचा त्याग करून वेगळ्याच गोष्टीचा अट्टास करत आहेस. हे मोठे आश्चर्य आहे. आता तू हवे ते कर. अध्याय 28. शिवजींनी पार्वतीला दर्शन दिले. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, वृद्ध ब्राह्मणाने शिवजींची जी निंदा केली ते ऐकून पार्वतीला फार दुःख झाले. तिने विचार केला, या ब्राह्मणाशी वाद घालण्यात काय अर्थ नाही. पार्वती म्हणाली, मी आपणास महान ज्ञानी समजत होते. तुम्ही काही वेगळे सांगाल अशी माझी अपेक्षा होती. तुम्ही जे बोललात ते सर्व खोटे आहे. ज्ञानी माणूस भगवान शिवजीबद्दल असे काही बोलत नाही. शिवजी परब्रह्म परमात्मा स्वरूप आहेत. ते आपल्या इच्छेने कोणतेही रूप धारण करू शकतात. तुमचे बोलणे ऐकून मला अतिशय क्लेश झाला. तुम्ही कोण आहात याबद्दल माझ्या मनात शंका निर्माण झाली. असे असंगत बोलून तुम्हाला काय प्राप्त झाले हे कळत नाही. शिवजींचे स्वरूप मला पूर्णपणे माहीत आहे, म्हणूनच मी आता ते तुम्हाला समजावून सांगते. शिवजी हे निर्गुण आहेत. गुण हे त्याचे स्वरूप आहे. काही कारणासाठी त्यांनी सगुण रूप धारण केले. त्यांच्या कुळ गोत्राचा प्रश्नच उद्भवत नाही. ते सर्व विद्यांचे अधिष्ठाता आहेत. त्यांनी विद्येची काय आवश्यकता आहे? शिवजी भक्तांच्या अधीन असतात. त्यांचे भजन केल्यामुळे जीव निर्भय होतो. मृत्यूला जिंकता येते, म्हणून त्यांना मृत्युंजय म्हणतात. त्यांच्या कृपेने देवांना देवत्व पण प्राप्त झाले आहे. शिवजींच्या स्वरूपाला अंत लागत नाही. त्यांची लीला अगाध आहे. सर्व देव देखील त्यांच्या दर्शनाची इच्छा करतात. त्यांची सेवा केल्याने लक्ष्मीची प्राप्ती होते आणि सेवा न केल्यास दारिद्र्य निर्माण होते. त्यांच्या पूजनाने सर्व कामना पूर्ण होतात. ते निर्विकार आहेत. तर मग त्यांच्यामध्ये विकार कसा निर्माण होईल? महादेव सगुण रूपाने सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि लय करतात. हे विप्रा, त्यांच्याविषयी कोणी काही बोलले तरी शिवजींच्या बद्दलची भक्ती माझ्या मनातून कमी होणार नाही. शिवजी माझे आराध्य दैवत आहेत. ते माझे मनोरथ पूर्ण करतील यावर माझी अगाध श्रद्धा आहे. म्हणून मी त्यांच्यासाठी तपश्चर्या करत आहे. हे ऐकून ब्राह्मणाने आपले शिवजीचे रूप प्रकट केले आणि पार्वतीला इच्छित वर मागण्यास सांगितले. अध्याय 29. शिवपार्वतीचा मंगल संवाद. नारदाने ब्रह्माजींना विचारले. तात शिवजींनी पार्वतीला दर्शन दिले आणि वर मागावयास सांगितले. तर मग पुढे काय झाले ते सांगा. ब्रह्मदेव म्हणाले, हे मुने, शिवजींचे दर्शन घेऊन पार्वती अतिशय प्रसन्न झाली. ती म्हणाली, मी पूर्वीपासून तुमची पत्नी होते. दक्षाने तुमचा अपमान केल्यामुळे मी यज्ञस्थानी देह त्याग केला. त्यानंतर मेना राणीच्या पोटी जन्म घेतला. तारकासुराच्या त्रासाने देवाने विनंती केली, म्हणून मी पुन्हा प्रकट झाले. असे आपले जन्मजन्मांतरीचे नाते आहे. आता माझी पत्नी म्हणून स्वीकार करावा एवढीच नम्र विनंती आहे. आता मी घरी जाते आणि माझ्या माताश्री पिताश्रींना ही घटना सांगते. तुम्ही त्यांचे भेट घेऊन मला मागणी घाला. विवाहाचे कार्य शास्त्रविधीप्रमाणे संपन्न झाले म्हणजे सर्व काही ठीक होईल. दक्षाने ग्रहांचे पूजन केले नाही, त्यामुळे काही दोष राहून अनर्थ घडला. पार्वतीचे बोलणे ऐकून शिवजी म्हणाले, आता मी काय सांगतो ते ऐक. या विश्वातील सारे जंगम नाहीसे होणारे आहे. ते सतत परिवर्तनशील असते. मी निर्गुण परमात्मा गुणांनी युक्त होऊन एकत्वातून अनेकत्वास प्राप्त झालो आहे. मी स्वतंत्र आहे. तू कार्य करणारी प्रकृती आहेस. हे मायामय विश्व मी तुझ्यामुळेच धारण केले आहे. हे ग्रह ऋतू भक्तांना सुख देण्यासाठी दोघांनी मिळून धारण केलेली विविध रूपे आहेत. मी सर्व भूतांचा आत्मा आहे. मी निरीच्छा आहे. तर मग तुझ्या पित्याकडे भिक्षुकासारखी तुझी मागणी का बरे करू? तेव्हा पार्वतीने शिवजींना मनोभावे नमस्कार केला आणि म्हणाली, हे भगवान, तुम्ही भक्तासाठी सगुण रूप धारण करता. आपण दोघे एकमेकांना अनुरूप आहोत. मी जन्मोजन्मी तुमची पत्नी आहे आणि तुमची सेवा करत आले. तरी तुम्ही माझे हे लहान काम करा. तुम्ही माझ्या पित्याकडे मागणी घातली तर त्यांना कन्यादान करण्याचे सौभाग्य प्राप्त होईल. ही अद्भुत लीला करून तुम्ही आपले यश वाढवा. एवढे बोलून पार्वतीने पुन्हा नमस्कार केला. शिवजी म्हणाले, आता मी तुझ्या इच्छेप्रमाणे तुझ्या पिताश्रींकडे मागणी घालीन.
एवढे बोलून शिवजी अंतर्धान पावले. सर्वांना आनंद झाला. मंगलवाद्यांचे सूर सर्व वातावरणामध्ये पसरले. अध्याय 30. पार्वतीचे आगमन व स्वागत. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, शिवजी प्रसन्न झाले आणि वरदान दिले. त्यामुळे पार्वतीची तपश्चर्या सफल झाली. शिवजी अंतर्धान पावल्यानंतर पार्वती आपल्या सख्यांबरोबर माताश्री पिताश्रींकडे निघाली. मार्गाने चालत असताना ती शिवनामाचा उच्चार करत होती. तिच्या आगमनाचे वृत्त कळताच हिमालय आणि मेनेला आनंद झाला. तिच्या स्वागतासाठी सर्वजण रथात बसून आले. सारे नगर सजवण्यात आले होते. अनेक ठिकाणी केळीचे खांब लावले होते. चौकाचौकात रांगोळ्या काढल्या होत्या. पुत्रवती सौभाग्यवती स्त्रिया हातात मंगलदीप घेऊन तिला ओवाळण्यासाठी सज्ज होत्या. सर्वत्र मंगलध्वनींचे सूर निनादत होते. राजकन्येला पाहण्यासाठी अनेक स्त्री पुरुष उपस्थित होते. पार्वतीने नगरात प्रवेश केला. हिमालय व मेनेने अवर्णनीय आनंद झाला होता. ते दोघेही तिला भेटण्यासाठी धावले. पार्वती व तिच्या सख्यांनी त्यांना नमस्कार केला. आई वडिलांनी आशीर्वाद दिले. त्यावेळी त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. पार्वतीने आपल्या सर्व आप्तजनांची भेट घेतली. चंदन आणि पुष्पादिकांनी पार्वतीची पूजा केली. तिचा मोठमोठ्याने जय जयकार झाला. पार्वतीला सजवलेल्या रथात बसवून तिला वाजत गाजत मिरवणुकीने राजप्रसादाकडे आणले. राजपरिवारातील स्त्रियांनी तिची आरती केली, दृष्ट काढली, मंगल उपचार केले. नगरात मोठा उत्सव साजरा करण्यात आला. याचकांना दानधर्म करण्यात आला. हिमालय सर्व परिवाराला घेऊन गंगेवर स्नानासाठी आले. तेव्हा शिवजींनी नटाचे रूप घेऊन नृत्य गायन केले. मेनेराणीने त्या नटाला सुवर्णाच्या पात्रातून रत्ने दिली, पण त्याने ती नाकारली. मला तुमच्या मुलीचा हात पाहिजे म्हणून सांगितले. तेव्हा तिने आपल्या पतीला बोलावले. त्यांनी सेवकांना त्याला बाहेर घालविण्यास सांगितले. शंकरांनी आपले मूळचे रूप प्रकट केले. ते पाहून मेना आणि हिमालय यांना आपली चूक लक्षात आली. तरी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट व आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी येईल. राधे राधे.